कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं भूमिपुत्रांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मात्र कर्नाटक सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात राजकारण रंगलंय। कर्नाटक सरकारनं नेमका कोणता निर्णय घेतलाय आणि त्यावरून महाराष्ट्रामध्ये नेमकं काय राजकारण तापलंय पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कर्नाटकाच्या धर्तीवर जर सरकार कायदा आणत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो। जे काँग्रेस सरकार आहे कर्नाटकमध्ये ते महाराष्ट्रात त्याला विरोध करतं आणि कर्नाटकमध्ये स्वतः कायदा बनवतं। कर्नाटकातील काँग्रेस सरकारने भूमिपुत्रांसाठी एक मोठा निर्णय घेतला। खासगी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी भूमिपुत्रांना आरक्षण देण्याच्या निर्णयासंदर्भात गुरुवारी कर्नाटक सरकारकडून विधेयक मांडलं जाणार आहे। मात्र कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलं असून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। महाराष्ट्र सरकारने केवळ नियम केलाय, नियम करून त्यावर थातुरमातुर उपाययोजना होऊ शकतात। नियम केल्यामुळे स्थानिक बेरोजगारांना, तरुणांना रोजगार मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात। म्हणून कर्नाटकाच्या धर्तीवर जर सरकार कायदा आणत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। त्यासाठी अध्यादेश काढा आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कडक कायदा करावं अशी सुद्धा मागणी करतोय। तर मला असं वाटतं जो काही निर्णय घेतलाय कर्नाटक सरकारने खरं तर त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये 80% या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत या पद्धतीचा नियम किंवा कायदा हा महाराष्ट्रामध्ये असून दुर्दैवाने मतपेढीच्या राजकारणामुळे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आज जे काँग्रेस सरकार आहे कर्नाटकमध्ये ते महाराष्ट्रात त्याला विरोध करतं आणि कर्नाटकमध्ये स्वतः कायदा बनवतं। अशा प्रकारची दुटप्पी भूमिका ही काँग्रेसची वारंवार राहिलेली आहे। दरम्यान कर्नाटक सरकारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा भूमिपुत्रांसाठी निर्णय घेण्यात येणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं। तर राज्यामधील नोकर भरतीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मात्र सरकारवर टीकास्त्र डागलंय। महाराष्ट्रात पण स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात शासन अगदी आग्रही आहे आणि त्याप्रमाणेची ही भूमिका घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात स्थानिकांबरोबर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। हा पायाच मुळी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी रचला। भूमिपुत्रांना न्याय, मराठी माणसाच्यावर होणारा अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी मार्मिकमधून वाचा आणि थंड बसा सदरातून केलं की राज्यामध्ये एकतर नोकर भरती नाही, कारण बऱ्याच ठिकाणी फक्त कंत्राटी पद्धतीची नोकर भरती आहे। इन्कम टॅक्समध्ये नोकर भरती झाली मल्टीटास्क म्हणून, आणि मल्टीटास्कच्यासाठी त्यांनी जे काही मुलं घेतली 1200 मुलांची रिक्रुटमेंट झाली, त्यामध्ये निव्वळ 3 मुलं मराठी होती। दरम्यान महाराष्ट्रामध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं असा नियम आहे। मात्र काही ठिकाणी तो नियम पाळला जात नाही असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनीच म्हटलंय। आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे, परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे ते त्याचंच एक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान 75% जास्त स्थानिक लोक काम करतील। कर्नाटक सरकारने भूमिपुत्रांसाठी खासगी नोकरीमध्ये 100% आरक्षणाचा निर्णय घेतला होता। तसं ट्विट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं। दरम्यान या निर्णयाच्या काही तासानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आरक्षणासंदर्भामधलं ट्विट डिलीट केलं। मात्र कर्नाटक सरकारच्या या निर्णयावरून महाराष्ट्रामध्ये मात्र जोरदार राजकारण रंगलं। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।